शहरातील नाकेबंदी करीत असताना वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार सावरकर चौक येथे चेकपोस्टवर कार्यरत असताना एक व्यक्ती सुनील मढामे वय 38 याने चेकपोस्टवर कार्यरत असलेल्या रामेश्वर सावके यांना 3000 रुपये रोख व राखाडी कलरची ॲक्टिवा गाडी MH 37 X 5254 राजू इंगळे नगरसेवक यांच्या सांगण्यावरून सावके यांना दिली। आरोपी सावके हे ॲक्टिवा गाडी घेऊन गेले व डिक्कीमध्ये दारू घेऊन परत सावरकर चौक येथे चेकपोस्टवर परत आल्यावर त्यांना विदेशी दारूसह रंगेहात पकडण्यात आले। सध्या सर्वत्र लॉकडाऊन परिस्थिती असल्यामुळे जिल्हाधिकारी व तालुका दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात सर्वत्र दारूबंदी करण्यात आली आहे। त्यामुळे पेशाने शिक्षक असलेले व मंगरुळपीर रोडवर बायपास येथील राजधानी बारचे संचालक असलेले रामेश्वर सावके व सुनील मढामे यांनी गंभीर अपराध केला आहे। त्यामुळे त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। कारंजा पोलीसच्या धडक कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप ठाकरे, दिगंबर ढोरे, गोकुल पांडुडे यांचा मोलाचा वाटा आहे। पुढील तपास ठाणेदार सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली API प्रशांत जाधव हे करीत आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।